खरीपच्या तयारीसाठी बीज प्रक्रियेची वेळ आलेली आहे। नमस्कार मंडळी, रामराम। आपल्याकडे पाऊस पडला आहे का? तर होय, पडला आहे। परंतु मित्रांनो, हा पाऊस मान्सूनचा नसून हा पाऊस अवकाळी पाऊस आहे। आपल्याला खरीपसाठी हवा असतो तो मान्सूनचा, आपल्या हक्काचा मान्सूनचा पाऊस। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, जरा सावधान। आपण जर घाईघाईने पेरणी केली तर नंतर कदाचित पाऊस बंद झाला तर आपल्याला आकाशाकडे डोळे लावून बघत बसण्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे मान्सूनचा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी। तोपर्यंत आपण आपल्या बियाण्यास बीज प्रक्रिया वगैरे करून ठेवू शकता। तर आपण पाहूयात की बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय। तर शेतकरी बंधूंनो, बीज प्रक्रिया म्हणजे काय? तर बीज प्रक्रिया म्हणजे पेरणीपूर्वी बियाण्यांवर रासायनिक किंवा जैविक औषधांचा लावून त्यांची उगवण शक्ती वाढवणे, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे, उत्पादन क्षमता वाढवणे ही एक अत्यंत उपयुक्त प्रक्रिया आहे। यामध्ये आपण बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक जीवाणुसंवर्धकांचा वापर करू शकतो। तर आपण जाणून घेऊयात की बीज प्रक्रिया कशी करावी। तर रासायनिक बीज प्रक्रिया म्हणजेच केमिकल सीड ट्रीटमेंट, यामध्ये आपल्याला बुरशीनाशक थायरम 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे व कार्बेंडाझाईम 1 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि कीटकनाशक जर आवश्यक असेल तर त्यामध्ये आपण इमिडाक्लोप्रिड 70 WS 5 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपण वापरू शकतो। आणि तसेच जैविक बीज प्रक्रिया म्हणजेच बायो सीड ट्रीटमेंट, यामध्ये आपण ट्रायकोडर्मा विरिडी 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे, परशुडोमोनस, ॲझॅटोबॅक्टर, रायझोबियम यासारख्या जैविक घटकांचा आपण वापर करू शकतो। तर बीज प्रक्रिया कधी करावी? तर मित्रांनो, रासायनिक बीज प्रक्रिया आपण पेरणीपूर्वी म्हणजे अगदी 1 महिना आधीसुद्धा करून ठेवू शकतो। मात्र जैविक बीज प्रक्रिया ही नेहमी पेरणीच्या दिवशीच करावी, हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे। चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच ITC मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरून ITC मार्स हे ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।